नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी भोकर तहसील कार्यालयावर सकल बौद्ध समाजाचा मोर्चा। बुद्धगया येथील महाबोधी विहार ब्राह्मण पुजाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भंतेंच्या ताब्यात द्या या मागणीसाठी भोकर तहसील कार्यालयावर गुरुवार दिनांक 6 मार्च रोजी सकल बौद्ध बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। गुरुवारी भर दुपारी 1 वाजता भोकर विश्रामगृहापासून ते हा सदरचा मोर्चा काढण्यात आला। शहरातील उड्डाणपुलावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चेकरी महाबोधी महावीरा विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या। या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एल.ए. हिरे, भीमराव दुधारे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, राजेंद्र चंद्रे आदींनी केले। या मोर्चात प्रतीक कदम, डॉक्टर मनोज गिमेकर, बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुरेश जोंधळे, प्रसाद शाणे, यू.एन. एडके, ज्ञानू चव्हाण, राहुल सोनकांबळे, विक्रम क्षीरसागर, सुरेखा माळे, सुलोचना ढोले, यशोदा महाबळे, सरपंच दत्ता व्यवहारे, दत्ताजी डोंगरे, सिद्धार्थ जाधव, आनंद एडके, पी.पी. हनवते, राजू दांडगे, आशिष सोनुले आदींसह शेकडो बौद्ध उपासक उपासिका आबालवृद्ध उपस्थित होते। मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुरेश जोंधळे, डॉक्टर साईनाथ वाघमारे, प्रबोधनकार साहेबराव येरेकर, शाहीर बाबूराव गाडेकर, दिलीप राव, डॉक्टर मनोज गिमेकर, विक्रम क्षीरसागर आदींनी मोर्चास मार्गदर्शन केले। देशातील सर्वच बुद्धविहारे बौद्धांच्या ताब्यात द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। तहसीलदार यांना भारतीय बौद्ध महासभा व महाबोधी विहार मुक्ती आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष तेले यांनी केले, तर आभार राजेश चंद्र यांनी मानले। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड। बुद्धगयाला ते विहार नाही काय, बुद्धगयाचं विहार नाही काय, तर रामनं पूजा करा।